नमस्कार मित्रांनो, बघा बरं आज आमची आजी काय भाजी बनवती. काय तर चाललंय तिचं भाजीचं. मग आता भाजी तर लागणारच आहे ना. हा काय बघा बनविती ती. त्याला काय म्हणतात तुला कळत नाही काय ग? फुलवार आहे काय? हा, फुलवाऱ्याची भाजी करावं लागल. हे काय आज फुलवारा पाण्यात टाकलाय. फुलवारा काय आपल्यात हे होत नाही काय त्याला इकतच आणावं लागते. पिकत नाही आपल्या इकडं. पिकायला काय माहित, पण ते आपण कुठं ना कोणी करायचं इतका. हा ही काय मनाने नाही, ह्याचं लय झट झोंब आहे. त्याला शिपणी सापणी रोग राय मरणाची. हे काय टाकला इकडं. ही अशी गडी ना ती इकतच आणावं लागतात. ही लय महाग 20 रुपये पावशेर आहे. 20 रुपये पावशेर आहे. काय मग 40 रुपये अर्धा किलो असेल. लय कोण घेत याला, पण महागच आहे. 80 रुपयाचं किलो भर. बघ की एक खूप असला तर किलो भर भरतोय तो. रोग पडतोय ना म्हणून महाग आहे. ज्या धानावर रोग पिकत आहे ना त्याला कुठं काय त्याला भाव नाही. त्याला नाही भाव. हे असे फुटकुळे हे अशा पडावं लागतात. हा पाण्यात टाकले मी. आता ही काय म्हणा येतं बाई, याला रोगन रायन चिपणी सापणी त्याला धुवावं लागते असं काळा. चांगलं धुवून घ्यायला लागलं. हा चांगलं धुवायचं असं. आता ह्याला काय करायचंय, थोडं चुलीवर मांडावं लागेल ना. हा शिजायला वाप लावावं लागतंय. वापरून बी घ्यावं लागतं. मग काय तर वापरून घ्यावं लागतं आधी. ही काय ह्या कढईत पर पाणी टाकलंय. हा ठीक आहे. आता ही चुलीवर मांडायचंय बघ. हा चुलीवर घ्यायचंय का? हा मग थोडं वापलायचंय. हा मग काय आता वाप नाही टाकलं काय? वापलाय चुलीवर मांडलंय, थोडं वाप द्यावं लागेल त्याला. झाकून ठेवायचं असेल. हा परत झाकून खुली झाकून आता वापरून द्यायचं कवर बी. आला काय वापरून घेतलंय एवढी बरफ काढली पाटीत होती ते बघ. आता उतरून घ्यायचं असं. आता पाटीत घातल्यावर त्याला धुवून आणावं लागल. ही काय ओतलं पाटील. हा ओतलं त्याला मी आता धुवून आणते. धुवून का? हा ही उपटो ही करून आणते ना. हा आणली काय धुवून आता फुलवर धुवून भाजी. आता फोडणी टाकली का? लसूण आहे. लसूण आहे बाई. थोडं तेल ओतायचं असेल. आता फोडणीला तेल नाही तर कसं आहे. आता डबा आणावं का दिवाळीला तेल आले. आणायला लागलं. धुवून आणली काय? हा आता फोडणी दिली. तेल फोडणी दिली. लसूण लाल होऊन द्यावं लागत असेल. मग लसूण लाल फोडणीचा वास कसा राहायचा ग. हा काय लसूण तेलात हे होतंय. लाल झाला आता पार लसूण. झाला का? हा टाकते. फुलवर टाकता येते ना. हा टाकला आता फुलवारा काय. टाकला. फुलवरची भाजी ना. हा ते भाजी. फुलवरची भाजी आता भारी व्हायला काय. हा अगं तुला भाजी म्हणजे काय बरं चिकन वणीच लागते. हा सगळं परतून घ्यायचं असं. मिक्स परतून घ्यायचं. मग मिक्स म्हणजे त्याला थोडी हळद टाकायची असेल. मग आता हळदी पिवळ्या दिसत घे. हा हळद बी सगळ्यात मिक्स करून घ्यायला लागत असेल. हा हळद आली आपल्याला का. हा वराची हळद आली लागेल आता दिवाळीला.
आज थोडं नमक बी टाकायचं हा, असेल. हा, काय. थोडं टाकावं लागतं. चवीनुसार. मग काय ज्यादा झालं की खराब होतं. हा. काय करायचं. आता तिखट मसाला बी टाकायचा. मग काय ज्यादा. काळा मसाला. हा, आज काळ्या मसाल्याची भाजी काय नको मग. काळा मसाल्याची भाजी. फुलवारा तसंच असतो. लाल मिरची झालं तो फुलवारा. हा. काळ्या मसाल्याची भाजी. लय झणझणीत होईल. हा मग काय. याला आता गरम मधलं उडत आलं. आज चांगलं परतून घेतलंय सगळं मिक्स करून. तिखट आता पाणी वतायचं असेल. मग काय. आता पाणी वतायचं काय. पाणी ओतायचं. थोडा कांदा टाकावा लागेल ना. काळी कशी होईल तशी. कांदा वय मग काय ते. भाजून घेतलेला कांदा. भाजून फुला एखादा काय नाही होत आपल्याला रोजच. हा. हे का. आता होईल काळ्या मसाल्याची भाजी मग तिखट. काय. ही काय आता मग पाणी वतायचंय. हे बघ आता पाणी ओतले बघ. हा. आता शिजून द्यायची असेल. शिजून द्या. त्यांना मग जाऊ कुठून राहणार कुठून मला. चांगली मस्त शिजून द्यायला लागत असेल. हा. आता हे जोलस ही करायचंय काय. अगं ही थोडा ना आता ह्याला मग वास नाही न्यायचा. मिळून यासाठी ही करायची का. ही करायला लागते थोडा बघ. इसूर टाकते थोडा. इसूर का. हा इसूर घालते. वास येतो भाजीचा. वास नाही आला कस काय जमन. मग जणू काय मग चिकनच असा वास येतो बघ. मग बरं असं थोडं घालते. हा. घातलं का आता. मग काय घातलं. आता जर घातलं तर ठेवा. आता शिजून द्यायचं असं. आता शिजून दिवस उतरतात. हा. ये जेवायला भावांनो आज एक नंबर क्वालिटीची भाजी. एकच नंबर. फुलवर म्हणते त्याला फुलवर. बटर फ्राय मटन फ्राय जसं चिकन फ्राय जशी तयार होते ना फुलवरची भाजी. चिकन फ्राय तयार झाली भावांनो. तुम्हाला दाखवतो. झाली भाजी. आता खाली घेतो भावांनो. काळा मसाला वापरू नये भाजी. कसं दिसते कढईमध्ये बघा. एकच नंबर क्वालिटीची. सांडण सांडण कढई लवडण. हा अशी सांडशी ठेवायला मग नाही जमायचं तसं. हा आता एकच नंबर क्वालिटीची भाजी घेतो भावांनो खायला. आता हे काय ताट केलं मस्त झणझणीत. आवडीची भाजी आपल्या. आता बाजरी झाली भावांना. आता बाजरी बी खायला लागलोय. मस्त क्वालिटीचं येतं. झाकून ठेवतो कॅमेऱ्याने. अशी सांडशी लावतो तिला उठकान. म्हणजे साधा सांडी व्हायचं नाही. एक नंबर क्वालिटीची आहे बा बाजरीची भाकरी भावांनो. एकदम खमंग बाजरी झाली भावांनो. मस्त झणझणीत कार्यक्रम आहे. वा थोडा ठेचा बी घ्यावा म्हणलं जरा टेस्ट लागतोय ना. हिरव्या मिरचीचा ठेचा बी एक नंबर लागतो भावांनो. ठीक आहे. मस्त चाललंय झणझणीत. शेतकरी जीवन आहे भावांनो. शेतकऱ्याला काय असं गावरान आहार खावा लागतोय.
अजून काय पाण्याचं तांब भरून दे रे बाळा. ओम शांती 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 शांती. आता जेवल्यानंतर थोडी केळी पण एक खाल्ली पाहिजे ना, मस्त जरा झणझणीत कार्यक्रम आहे. तुम्ही पण खायला या भावांनो, मस्त कार्यक्रम आहे. आमच्या आईच्या भाकरी पण चालल्यात सापा 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 सापा. चुलीवरचा अरे ते काय थोडी ते काढलाय तो गावराना अरे. बाजरीच्या भाकरी चालू आहेत ना आता. आपल्याला काय असं गॅस आहे अरे गॅसाचं काय करायचं आपल्याला. कुणाचं द्यायचं 1000 रुपयाची अर्धी सला त्याच्यावर काय नाच शिजत काय. गावराना अरे भावांनो. चुलीवर भाजवला. हा आणि चुलीवरच भाजी बिजी क्वालिटी एक नंबर आहे. या भावांनो जेवायला. ओम शांती 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 शांती. लय गरम आहे भावांनो, पोळत आहे. लय गरम आहे. वा एकच नंबर क्वालिटी झाली. थोडी नमक लागते बघा. लय भारी झाली, लय भारी. हॉटेलला काय करता भावांनो, गावरान अरे गावाकडला आहे. एकच नंबर क्वालिटी झाली. तुम्ही पण खायला भावांनो, खाल्ल्यावर मला सांगा कसं वाटतंय भावांनो. आपला व्हिडिओ संपूर्ण पाहा मित्रांनो. खूप चॅनल भारी आपला, खूप व्हिडिओ नवीन नवीन खूप चांगले व्हिडिओ आहेत भावांनो. लय गरम भाजी पण. चला मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भावांनो कसा वाटतोय. चला मित्रांनो, बाय.